समुद्र दिसतंय मस्त. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. नीलप्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आलो आहोत आमच्या होळी गावच्या समुद्र किनाऱ्यावर, जे आम्ही हेळे म्हणतो त्याला. आणि माझ्या पाठी बघू शकता, हा मस्तपैकी समुद्र किनारा आहे. इथे पुढे अशोक दादा आहे, समीर आहे आणि माझा भाऊ आहे नयन. कुठे एवढे चालत चालले आहेत, किती तिकडून आपण एवढे चालत आलोय. मला वाटतं जैतापूरच्या समुद्रात चालले ते लोक, खाडीत. हे आपण जैतापूरच्या खाडीमध्ये आलोय, जिथे आपण मुळ्यांची व्हिडिओ केली होती तिथे. म्हणजे ते पुढे आहे अजून, पण हे जैतापूरची खाडी लागते. पाण्यातून सोडूया ना, नाही ना, पाण्यातून सोडूया थोडा. आता ही लोक पाण्यात चाललेत आतमध्ये, काहीतरी मुळा टाकलाय ना. मुळा आहे, वाटोळा. हे बघा इथे असे हे बघा, हे असे मुळे पण मिळतात इकडे. इथे पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि हे पहिलं जाळं खोलतायत.
जाळीचा हा एक टोक दादाच्या हातात आहे आणि हळूहळू हे जाळं सोडत सोडत नयन आणि समीर दोघंजणं पुढे गेलेत. समुद्राच्या किनाऱ्यावरनं पाणी असं पायाने उडवत उडवत पुढे येणार, कारण तिथे जे मासे आहेत ते मासे पुढे पुढे येऊन आपल्या जाळ्यामध्ये अडकतील. बघा, दादाला एक मच्छी भेटलेली आहे वाटतं. त्याला एक मच्छी मिळाली आहे हातात आहे. आईला मोठी आहे. मोठी मच्छी आहे. काय हे? शेतू. मस्त मिळाला. पहिली बोनी झालेली आहे. बाई हलता. माझ्या छत्रीमध्ये टाकली त्यांनी मच्छी, कारण जाळा आहे समीरकडे आणि इकडे मच्छी दाखवायला म्हणून तो आला आणि छत्रीमध्ये टाकली त्यांनी. हेंगा मिळाला. छोटा आहे. मी म्हटलं उडाला की काय. माझी नवीन कोरी छत्री पहिल्यांदा यूज केली आणि ते पण माशासाठी. वा, परत गोळा करणार. अडकलेली आहे. अरे वा, चला आपण मच्छी बघायला जाऊया. पावसात तरी नाही छत्रीचा उपयोग, पण माशात तरी करूया. आता हे जाळं गोळा करतायत, त्याच्यामध्ये जी मच्छी अडकलेली आहे ती मच्छी काढत काढत गोळा करणार. अशी मजा मुंबईच्या ठिकाणी करता येत नाही, ही गावालाच मजा जास्त असते. आणि जे समुद्रकिनारी मुंबई साईडला राहतात तर त्या लोकांना ही मजा अनुभवता येते. तर गावाला आलेल्याचा फायदा एक झाला आहे चांगलाच. बघूया किती मच्छी मिळतीये. ही लोक आता जाळ हे गोळा करतायत. आणि इकडे तुम्ही बघू शकता
हा काकी आता झूम किती होत आहे मोबाईलमध्ये समजत नाही आहे. ह्या काकी आहेत आणि इकडे पण आहेत कोणतरी. हे बघा, या काकी इथे कालवं काढतायत, कालवं बोचतायत आणि हे इथे जे आहेत ते तोडे काढतात. इथे पाणी बघू शकता, फुल स्पीडने वरती येत आहे, भरती आलेली आहे. हा पूर्ण जैतापूर किनारा आहे आणि इथे ज्या बोटी दिसत आहेत तुम्हाला, हे बघा, ह्या ज्या बोटी वगैरे दिसतात तुम्हाला, तो नाटा आहे. आणि आपण मुळे जे काढायला यायचो तर तो हा जो भाग आहे, हे इथे ही झाडी दिसते, तिथे आपण मुळे काढायला यायचो. आणि आता तिथे बघा आहेत माणसं, दिसत आहेत का माहिती नाही, पण इथे माणसं आहेत. गावच्या ठिकाणी आपण आलो की मस्त शांतता असते आणि सकाळी सकाळीच असे पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. कोकिळा किंवा अजून काही पक्षी असतील, त्यांचे असे आवाज छान वाटतं कानाला ऐकायला. इथे ही लोक मुळे काढतायत, तोडे काढतायत. जाऊन बघायला पाहिजे काय नेमकं करतायत हे लोक. पण आपला जाळा सुद्धा आता गोळा झालेला आहे करून. पाणी वाढलेलं आहे तर मी आता चालली. आपली मी पिशवी ठेवली आहे इकडे. अयो, किती पाणी वाढलंय बघा, लगेच फुल स्पीडने पाणी आलं आतमध्ये. कशी एवढं नव्हतं. किती स्पीडने पाणी वरती येतं. शिंपली दिसते, मुळा आहे की नाही माहिती नाही मला. हा मुळा आहे. मला जे मिळतात ते मी इथे गोळा करून ठेवते. आपली लोक आली तिकडे. जाळ्यात अडकले, काढले. अया, एका जाळ्यामध्ये एवढे मिळाले. वा, ह्याना मुळे पण आणला नव्हता. एका ह्याच्यात एवढे मिळाले, अजून टाकलं असतं तर अजून मिळते नाही. जास्त भेटले एकात. काल यायला पाहिजे होता रे. टाकू ह्याच्यावर काढून. हा, काढ काढ. एका जाळ्यामध्ये एवढे मिळालेत मस्त. हा एक मोठा आहे, आहेत तरी मोठे बऱ्यापैकी. मुळे पण भेटलेत.
मुळ्यामध्ये एक बटाटा टाकला तर एकट्यांचा निष्ठा झाला. शेती त्याला कोकर बोलतात. छोटा कोकर. भोयरा. भोईस भोईस. आपण इकडे गुंजी बोलतो. गुंजी गुंजी. हा टेस्टी असते ना. हे तांबवशी. तांबवशी, हा. अजून आता लास्ट पाणी इथपर्यंत आलं ना. भरतीवरती मासे चांगले भेटतील. आता नयू काय करता? थोडे काढू गेलं. चला मी पण येतो जरा बघून. इथे चालता चालता मुळे सुद्धा भेटतात मस्त. हे बघा चालता चालता मला हे 4 मुळे मिळालेत. तोडायसाठी किती मेहनत करावी लागते बघा. किती हात घातलाय खाली. फुल खोल खड्डा करून हात घालून ते काढावं लागतं. त्या दादाने तोडे काढलेत ते बघूया. जे नयन आता हात घालून घालून सगळी माती उपसतोय तेच वाले हे तोड आहे. हे बघा हे खूप आतमध्ये जातात. मातीमध्ये घुसत घुसत जातात. त्यांना बाहेर काढायचं. शेंगटी. हा दादाला शेंगटी मिळाली. खेकडी पण आहे. इथे खेकडा आहे. खेकडी आहे मुळे. एक खेकडा मिळालाय त्याला आणि मुळे. कोण एकच काय एकच भेटली मग अशी सकाळी. हे मुळे किती जमा करून आणलं. खणायची पण आता गरज नाही. वरच्यावर हातात मिळतात. ह्याची बाटली कशा? ही घरी घरी. हा हाय. आता मासे पकडू जाणार आज. नयूने काढले तोडाय. एक तोडाय मिळालाय. दाखव. अजून एक तोडे काढला. नाही एक्सपर्ट कसे बे शोधता. नवीन अजून एक काढला. बोटला आलं ना ती फाडतं. ही अशी उभी असते. हा अशी असते. त्यामुळे हे फाडतं. पाणी किती भरलं बघा. आता इथे वरती पाणी आलं. हे लोक आता परत जाळं घेऊन चाललेत. ह्यांनी काहीतरी पकडलेला वाटता. दादा येता. मोठा मासा दिसतोय. मोठा मासा मिळाला की काय?
काय मिळालं? धनुषी. हो, एक नंबर. हे डिझाईन बघ कशी आहे त्याची, मस्त. 300 रुपये किलो आहे ते भानुशी. दांड्याचं काय करशाल? हाय, ह्यांचा बघा काय चालला. अक्कोच घेऊन जा. बोललो तो तुटात काय. याची मजा बघा काय चालली आहे. पाणी उडवत उडवत चाललंय. म्हणजे असं हे पाणी उडवत उडवत जाळ्यापर्यंत जाणार. जे मासे आतमध्ये आहेत ते पळत जाऊन जाळ्यामध्ये अडकतील. इथे समुद्राची ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस भरतीचं पाणी इथून आतमध्ये आले की हे जो पाजा आहे पाण्याचा तिथ आतमध्ये मासे येतात आणि मग इथून असं पाणी उडवत उडवत असे जाळ्यापर्यंत गेले तर हे मासे घाबरून मग इथून ते जाळ्यामध्ये अडकतात. इथे पाणी वाढत चाललेलं आहे. आलं 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 आलं. अरे आपली पिशवी भिजायची. माझी छत्री सगळं आहे त्यामध्ये. त्या खेकड्यांची बघा कशी लाईन लागली आहे. आता मी जवळ गेली का लगेच बिळामध्ये घुसतील बघा. घुसले सगळे बिळामध्ये. आत्ताचे शिंपल्यामुळे वगैरे मिळतात जे आपल्याला इझिली वरती जे पटापट दिसतात डोळ्याने काढता येतात ते आपल्याला आधी खणून काढायला लागायचे ते आता इथे वरती मातीवरती म्हणजे वाळूवरती डिरेक्टली आपल्याला मिळून जातात. थोडे फिरायला लागतं पण हे जे मुळे किंवा शिंपले जे आहेत ना ते जास्त दिवस टिकत नाही. जास्तीत जास्त उद्याच्या दिवशीपर्यंत टिकतील. लगेच त्याची भाजी बनवून खावी लागते कारण पावसाचं पाणी पडलेलं असतं. गोडं पाणी लागलं की ते खराब होऊन जातात. त्यामुळे लगेच घरी घेऊन जायचं आणि त्याची भाजी बनवायची आणि खायचं. मजा येते अशी फिरायला समुद्रावरती. पण ह्याच्यासाठी टाईम काढून येणं गरजेचं आहे. टाईम असेल तर मग मस्त एन्जॉय करू शकतो आपण. नाहीतर मग घाई गडबड असते जशी माझी आहे आत्ता की अरे बाबा चला लवकर हे आणि टाईमपास करतायत. पण टाईमपास नाही आहे. मासे काढायला गेलेत. दुसरं जाळं टाकलं त्यांनी. आता किती मासे काढतात बघूया. पण थोडी घाईच आहे. घरी जायचं पटापट अंघोळ वगैरे करून मग जायचं आहे पुढच्या कामासाठी. ज्या कामासाठी स्पेशली मी इथे आलेली आहे त्याच्यासाठी. आणि हा इथे मगाचा तो दादा आहे तो मासे गरवतोय म्हणजे मासे गरवतोय तिकडे जाते. आणि ही लोक इथे आहेत आणि मासे काढतात. ते डायरेक्ट तिथे येतील. बघू किती मासे घेऊन येतात. आणि हे असे मुळे मिळत आहेत मध्ये मध्ये. आणि मुळे बघितलं तर लालच काय थांबत नाही आपला. तर मग थांबून हे मुळे मी गोळा करत चालली आहे.
फुल पाणी आतमध्ये येतं भरती. आता मी कसं जाऊ? मी ह्या दगडांच्या वरनं जाते. ते पाणी खाली जा रे जरा थोडा वेळ. नाही जाणार म्हणतोस? ठीक आहे. पाणी काय, हे पाणी काय माझं ऐकत नाहीये. कसं पटापट पटापट वरती येतं बघा. फुल स्पीड. पाण्याला सांगते जरा खाली जा तू, म्हणजे मला इथून जाता येईल. ऐकतच नाही आहे. तर मी हे असे दगडाच्या वरनं चालली आहे पलीकडे. ती लोक बघून मला शिव्या घालतील. एकटी चालली कुठे बाई? आणि तसं पण आपल्याला इकडेच जायचं आहे, त्यामुळे मी आता इथे जाते आहे. आणि पाणी जास्त भरलं तर मग या लोकांना मला घेऊन जाणं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे मी स्वतः हळूहळू चालत चालली आहे. जसं मी नेहमीप्रमाणे सांगते, खाली बघत चला, पायाखाली बघा काय चालतंय, नाहीतर मग तोंडावरती आपटण्याची शक्यता असते. इथे आलोय. दादा काय काढतोय बघूया. मला किती मच्छी मिळाली आहे घरून. दादा किती मिळाली? दोन मिळाले. शिंगटी गरीला काय लावलं मग? हा तोडय उडणच येतो, बाकी येत नाही. किती आहेत? दोन गरी आहेत? 4 आहेत. 4. हा पाठी जाऊ. वा काय भारी टेक्निक आहे.
जावळे काढला, तोडे पण काढला. तुम्ही काढलात? मी नाही, मी चिबला काढलो. चिबला लागलं, एवढे लांबडे असतात ना दांडे चिबला. मी काढलं. मी काढलं. पाणी भरलं. आवडकराकडचा होय. मोठा वळखाचा शाया बरोबर हा ती तिकडे राहायची ना. चायचं दालवली पेरायच्या गावात. मी 12 वर्षी हे आईच्या माहेरची आहेत लोक. पकडायला आणि इथून दादा नयू येत आहेत मच्छी घेऊन. आणि त्यांची ती पिशवी मी इथे घेऊन आली ही वेग. आणि ते लोक आता जाळं खांद्यावर उचलून घेऊन येत आहेत बिचारे. दादा याच्यामध्ये समजतं कसं मच्छी लागली हाताला? पकडू पडून जाईल. ताट लागतं ना घट्ट. ते वडणार पुढे धक्का देणार. हा हा म्हणजे जे चारा लावलेलं आहे त्याला ते पकडणार. लागली नाही तर तळायला गरीला हा. जोरात करणार, नाही तर असं बारीक बारीक असे करणार. अच्छा हा. मोठा लागला की जोरात करणार. काल परवा एवढी नेली, काल पण एवढी नेली. मोठी छायाला दिली, छायाने घेतली 200 रुपये. 1-200 रुपयाला घेतली छायाला काल. हा हा. बाकी लहान लहान होते शेंगटी त्यांची सगळी. आता शेंगटी जास्त ना. पूर्ण एक वेळ पण जाते कधी कधी. दुपारचं मी 2:30ला येतो, 2-2:30ला येतो, 6 वाजता जातो कधी. बापरे. मग भेटतात तरी? भेटतात, थांबलं तर भेटतात. पाठी द्यायला नाही होत. मग आणून हे तू विकतो? हा विकतो, नाही ठेवायचे आपल्याला. पण घेतात सगळे आता. आज कसं बुधवार आहे ना. हा हा. जो तो फ्रीजवाला आहे तो घेतो आणि ठेवतो फ्रीजमध्ये. हे लोक आले तिथे. भरपूर भेटले असतात. जाळा भरला म्हणजे झाला. तो पहिलो मारला का तो नंतर मारको. आया जावरला. बरोबर तेव्हा फाडला. फाडता बाबा रे. खेकडी पण मिळाली. फाडता भरला की जाळ्यातच अडकला. आवडतं काय? नाही. भेटले फक्त मगाशी. वडीत नाही आता. खाल्ले असणार मग. काढून काढून बघ. तू बोलतो वडतं का म्हणजे हातात दिलं. बघ कसं वाटतं. मेंगाने येते घेऊन जातं काय. करपात जायचं का घेऊन. तांबूळची बसली भेटली. नाही रे नाही आहे ना. संध्याकाळी येतात खेकड्यात तांबू होता. खाल्ला मी. आता नाही लावेत. चलो आम्हाला मासे मिळालेले आहेत. आता आम्ही चाललो घरी. खेकड्यांमुळे यांचं जाळं फाटलं. खेकडी पेटली की जाळं फाडतात. आणि आता आम्ही चाललोय घरी. 9:30 झालेत. 9 वाजता मला जायचं होतं आणि मी ते 9:30 वाजल्यापर्यंत मच्छी पकडते.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.